नमस्कार मंडळी. हो, तुरीची डाळ आम्हाला खायला अजिबात आवडत नाही. खरं सांगते, गावावरून आलेली आहे माझ्याकडे. आणि ध्रुव आज सकाळपासून आपलं गाणं लावतो आहे, इडली सांबर चटणी. त्याला आता इडली सांबरची आठवण आली. म्हटलं चला, इडली तर नाही आहे आता, पॉसिबल नाही होणार एमर्जन्सीमध्ये. कधी कोणाचं बघतो स्कूलमध्ये, आज ह्याने हे आणले त्याने ते आणले, मग घरी येऊन माझं कान चावत बसे. म्हटलं सांबर भात खा, इडली भात नाही आहे, सांबर चटणी नाही आहे, ऑनली सांबर अँड भात. म्हटलं छानच चल, मला पण आयडिया भेटली की काय भाजी करायची गरज नाही. पण परत आठवणीत आलं की भाज्याच नाही काय फक्त शेवग्याच्या शेंगा होत्या घरात. म्हटलं बाकीच्या आहेत भाज्या, पण त्या सांबारमध्ये टाकण्यासारख्या नाही. मग काय, फक्त 2 शेंगा घेतल्या, कांदा टमाटर, डाळ शिजवून घेतली आणि फोडणी द्यायला तयार केली. विचारतोय मला, आई सांबार कसं बनवतात, काय करतात? मी बोली झालं सांबार बनवून झालं, बघायला येऊ नको, नाही तर पप्पांच्या कानात फुकत बसेल की आईने भाज्याच नाही टाकल्या, पप्पा आईने असं बनवलं, आईने तसं बनवलं. आणि ह्यांना माहिती आहे हा खाणार नाही भाज्या, म्हणून मी जाणूनबुजून गाळून घेते, म्हणजे जास्त शिजवते भाज्या, मग त्या सांबारमध्ये दिसून येत नाही. मग ह्यांना चकवा देऊ शकतो म्हणून ह्याला समोर उभा नाही ठेवला. आणि काय झालं आपलं झटकेपट सांबार. हो ना, छोटासा मेनू, जास्त काही मचमच करायची नाही. सांबार भात, चपाती, थोडंसं गाजर